दिव्यांग ग्राहकाच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे आणि बळजबरीनं विद्युत स्मार्ट मीटर बसवल्याप्रकरणी महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम 2016 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी असंघटित दिव्यांग सेलनं केली आहे। याबाबतचं निवेदन जिल्हा स्वाभिमानी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या ओंकारेश्वर कॉलनी इथल्या दिव्यांग महिला प्राची प्रसन्न जाधव यांच्या अनुपस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरात स्मार्ट मीटर बसवलं। मात्र हे नवीन मीटर बसवल्यापासून त्यांचं वीज बिल पूर्वीच्या तुलनेत तब्बल 4 ते 5 पटीनं जास्त आलंय। मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जाधव यांनी हे अवाजवी आणि बेकायदेशीर बिल भरण्यास असमर्थता दर्शवली आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी कृती समितीनं महावितरणकडे हे स्मार्ट मीटर हटवून पुन्हा जुनं मीटर बसवण्याची आणि जुन्या रीडिंगनुसारच बिल आकारण्याची मागणी केली आहे। मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा प्राची जाधव यांनी दिलाय। दरम्यान महावितरणनं दिव्यांगांच्या घरावर जबरदस्तीनं मीटर बसवणं थांबवलं नाही तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा असंघटित दिव्यांग सेलचे राज्याध्यक्ष प्रकाश सरनाईक यांनी दिलाय।